राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडलेलं आहे, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं। दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं, मात्र दादांना पक्षातून काढण्यासाठीच षडयंत्र सुरू झालेलं होतं। शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा दावा आहे। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही। कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार। अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा। जनमानसामध्ये प्रतिमा खराब आहे अशा माणसाला अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं काही कारण नाही। की संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या पण माझ्या सहकाऱ्यांना की कुठली गैरवर्तणूक ही कुणाकडनं होता कामा नये। मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतात। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही। ज्यांनी हत्या केली असेल त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे, असंही विधान। वाल्मिक कराडासोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे आहेत, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। तसेच सारंगी महाजनांचे आरोप देखील धनंजय मुंडेंनी यावेळी फेटाळले। मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका। मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका आहे। तर तुम्ही बीडचे असल्यामुळेच बीड बदनाम झालाय, अंबादास दानवेंचं उत्तर। मला बदनाम करायचं असल्यास करा, बीडला बदनाम करू। ते आता ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होईल डार्लिंग तेरी। आता तुम्ही बीडच्या आल्यामुळे बीड बदनाम होतोय। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर आहे। राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख। राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते। पक्ष नेतृत्वानं पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यायला हवाय, नवाब मलिकांचं हे मत सूत्रांची माहिती आहे। पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या मागणीला यश आलंय। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद दिल्यानं बीडची ही अवस्था झाली। तर नैतिकतेच्या भावनेमधून मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं। आमदार प्रकाश सोळंके यांचा धनंजय मुंडेंना सल्ला आहे। पक्षात बदल होणं गरजेचं आहे। जे ऍक्टिव्ह नाहीत त्यांच्याविषयी निर्णय घ्यायला हवाय, छगन भुजबळांचं हे वक्तव्य। तर पक्षात भाकरी फिरवली जाणार असल्याचे प्रफुल्ल पटेलांचे देखील संकेत। तालुका अध्यक्षांपासून तर राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होणार, प्रफुल्ल पटेलांचं विधान। पार्लमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे आणि त्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे आहेत महत्त्वाचे निर्णय, विशेषतः जे आमदार आणि खासदार यांच्या उमेदवारीचे निर्णय हे घेतले गेले पाहिजेत।